पुनर्परीक्षेत यशस्वी आयशाचा निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार। ठाणे मुंब्रा नीट पुनर्परीक्षेत 544 गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या मुंब्र्यातील कुमार आयशा अनीस हिचा कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपचे प्रदेश सरचिटणीस ॲड. निरंजन डावखरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी आयशाच्या जिद्दीचे कौतुक करत तिच्या पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना डावखरे यांनी नीट पेपरफुटी प्रकरण गंभीर असल्याचे सांगत विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना कोणतीही माफी नसून दोषींवर कठोर कारवाई होईल असे स्पष्ट केले। विद्यार्थ्यांच्या हितासाठी झालेल्या आंदोलनाची दखल घेण्यात आली असून या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपविण्यात आली आहे। तसेच दोषींना जलद शिक्षा मिळावी यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयांच्या माध्यमातून प्रक्रिया गतिमान करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकार आवश्यक पावले उचलत असल्याचा दावा करत त्यांनी सार्वजनिक परीक्षा अनुचित साधनांचा प्रतिबंध अधिनियम 2024 अधिक प्रभावी करण्यासाठी सुधारणा विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याचेही नमूद केले। आंदोलनासंदर्भातील प्रश्नावर उत्तर देताना डावखरे म्हणाले की कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई सुरू असून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देणे आवश्यक आहे। या विषयात राजकारण न करता विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। सत्कारानंतर आयशा अनीस हिनेही माध्यमांशी संवाद साधला। पहिल्या परीक्षेत तिला 592 गुण मिळाले होते। पुनर्परीक्षेची वेळ आल्यानंतर शासनाने या प्रकरणात कारवाई सुरू केल्याने आपण अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि 544 गुणांसह यश मिळविल्याचे तिने सांगितले। आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भावना योग्य असल्या तरी शासनावर विश्वास ठेवून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहनही तिने केले। आयशाचे यश हे केवळ तिच्या कुटुंबाचे नसून संपूर्ण मुंब्रा आणि ठाणे जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगत कठीण परिस्थितीतही आत्मविश्वास कायम ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून इतरांनी प्रेरणा घ्यावी असे डावखरे यांनी नमूद केले। यावेळी आयशाच्या कुटुंबियांसह मुंब्रा कौसा मंडळाचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। आम्ही सगळेजण या इकडे आयशाचा सत्कार करायला आलो आहोत। आयशाने फक्त सिद्दीकी कुटुंबाचंच नाही तर पूर्ण ठाण्याचं नाव मोठं केलेलं आहे आणि तिच्या भावी जीवनामध्ये तिच्या करिअरमध्ये अशीच तिला प्रगती भेटावी आणि असंच तिने तिच्या फॅमिली बरोबर ठाण्याचं नावही मोठं करावं अशी तिला शुभेच्छा। सर, आपण पाहत असाल लीड पेपर झाल्यामध्ये जे जनता मंतर प्रोटेस्ट चालू आहे, आता आयशाने जे यामध्ये लीक झाले होते त्या पेपरमध्ये तिने चांगले मार्क घेतले होते, परत तिने परीक्षा आता हे झालेलं आणि आणखी जास्त मार्क आपल्याला काय होतं जे जनता मंतर आंदोलन जे सुरू आहे त्याच्याबद्दल आपली काय करते? नीटच्या एक्झाम बद्दल आयशाचं जे वैयक्तिक अनुभव आहे ती निश्चितपणे आपल्या सगळ्यांशी शेअर करेल। पण जंतर मंतरवर झालेलं आंदोलन हे सुरुवातीला आपण बघितलं की विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि नंतर टप्प्याटप्प्याने त्याला राजकीय वळण हे देण्यात आलं। निश्चितपणे पेपर लीक हा जो विषय आहे हा गंभीरच आहे आणि याच्याबद्दल जे सुधार आहे किंवा जे आता याच्यामध्ये रेग्युलेशन्स केले पाहिजेत ते माननीय मोदीजींच्या माध्यमाने आता येणाऱ्या कॅबिनेटमध्येही त्याच्या संदर्भातला निर्णयही झाला। तर याच्यामुळे निश्चितपणे या सगळ्या गोष्टीला आळा बसेल असा विश्वास मला आहे आणि विद्यार्थ्यांच्या करिअर बरोबर विद्यार्थ्यांच्या फ्युचर बरोबर कुठल्याही पद्धतीची तडजोड केली जाणार नाही हे मोदीजींनी आणि केंद्र शासनाने निश्चितपणे दाखवून दिलं। सर, आपण एज्युकेशनवरच काम करता, आपण त्याबद्दल आपण एक एज्युकेशनमध्ये स्टुडंट काय मेसेज देणार? मी एज्युकेशन्समध्ये स्टुडंटला एकच सांगेन की तुम्ही शिका, मोठे व्हा आणि सिस्टीममध्ये जे काही रेग्युलेशन्स करायचे आहेत, जे क्लेन्झिंग करायचं आहे, जे सिस्टीममध्ये फ्लॉज आहेत, जे प्रॉब्लेम्स आहेत ते निश्चितपणे सोडवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमाने करू असा विश्वास